31 डिसेंबर आहे आज आणि 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी तुम्हाला झणझणीत आणि चमचमीत पदार्थ करायचा असेल तेही 15 मिनिटामध्ये, तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. आज आपण कुकरमध्ये अगदी झटपट मिसळ करणार आहोत. ही मिसळ इतकी चविष्ट होते ना, तुम्ही एकदा या पद्धतीनं करा. तुम्ही नेहमी याच पद्धतीनं कराल, इतकी चवदार मिसळ होते. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण करणार आहोत आणि कुकरमध्ये करायची आहे. आपण अजिबात जास्त भांडी भरवायची नाही. एका कुकरमध्येच तुम्ही अगदी संपूर्ण मिसळ करू शकता. तर नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण अगदी झटपट होणारी मिसळ कशी करायची ते बघणार आहोत. तर रेसिपी संपूर्ण बघा आणि हो, ही रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अगदी झटपट होणाऱ्या मिसळची रेसिपी मिळेल. चला तर मग मस्त अशा व्हिडिओला सुरुवात करूया. पण हो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी मिसळ आपण 15 मिनिटात कशी करायची ते बघून घेऊया. रेसिपी सुरू करूया. मिसळ आपण कुकरमध्ये करणार आहोत. यासाठी मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये 1 चमचाभर तेल टाकलं आणि एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट केला होता, तोही तेलामध्ये टाकलेला आहे. हा कांदा आपण चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा छान बदामी कलरचा परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक टोमॅटो सुद्धा टाकणार आहोत. एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतला होता मी, तोही या तेलामध्ये चांगला परतून घेणार आहोत आपण. कांदा आणि टोमॅटो चांगला परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. आता तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो मऊ झालेला आहे, चांगला परतून घेतलेला आहे मी. आता चिमूटभर हळद याच्यामध्ये टाकलेली आहे. थोडासा हिंगही टाकूया. हिंग आणि हळद परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मटकी टाकायची आहे. मिसळसाठी मी इथे मिक्स मटकी वापरणार आहे, म्हणजे मटकीमध्येच आपण थोडेसे हरभरेही टाकलेले आहेत, त्याचबरोबर वाटाणाही टाकलेला आहे. मटकी सुद्धा मी घरीच भिजवलेली आहे. त्याला छान मोड आणले होते आणि वाटाणा आणि हरभरा सुद्धा घरी भिजवलेला आहे. मिसळ करताना आहे ना नेहमी मिक्स मटकी वापरायची. त्याची चव खूप छान होते. नुसत्या मटकीची मिसळ करण्यापेक्षा तुम्ही आहे ना मटकीमध्ये थोडेसे हरभरे आणि थोडासा वाटाणाही टाकायचा भिजवलेला. त्याने मटकीची चव आहे ना अगदी छान होते. त्याचबरोबर मिसळही चवदार लागते. मटकी आपण 3 ते 4 मिनिटे चांगली परतायची आहे, की नंतर याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. मटकी चांगली परतून झालेली आहे. आता मी गरम पाणी याच्यामध्ये टाकते. 1.5 ग्लास गरम पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे. कारण मटकी ही लगेचच शिजते, त्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला. आता मीठही टाकते आहे मी याच्यामध्ये. चवीनुसार मीठ मी एकदाच टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता कुकरचं झाकण लावूया आणि कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊया. कुकर होईपर्यंत आता आपण मसाला तयार करूया. यासाठी मी 2 कांदे घेतलेले आहेत. 2 लसणाच्या गड्ड्याही घेतलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला. त्याचबरोबर आलं घेतलेलं आहे 2 इंच आणि सुकं खोबरं आपण वापरणार आहोत इथे. सुक्या खोबऱ्याचा बघा एवढासा तुकडा घेतलेला आहे मी. खडा गरम मसालाही इथे घेतलेला आहे. एक तमालपत्र तुकडे करून घेतलेला आहे. त्याचबरोबर 3 ते 4 लवंगा घेतलेल्या आहेत. 4 ते 5 काळी मिरी घेतलेली आहे. छोटासा दालचिनीचा तुकडा सुद्धा आपल्याला लागणार आहे. एक हिरवी विलायची घेतलेली आहे. त्याचबरोबर एक मसाला विलायची म्हणजे मोठी विलायची घेतलेली आहे. स्टार फूल असतं ना त्याचाही छोटासा तुकडा मी इथे घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता स्टार फूलचा अगदी छोटासा तुकडा घ्यायचा आहे. जास्त घ्यायचा नाही, नाहीतर त्याने मिसळची चव बदलते. आणि जावित्रीचं फूल असतं ना त्याचेही छोटेसे तुकडे मी घेतलेले आहेत. जावित्रीचं फूलही जास्त घ्यायचं नाही, त्यानेही मिसळची चव बदलते. 2 हिरव्या मिरच्या सुद्धा मी घेतलेल्या आहेत. त्याही आपण वाटणामध्ये वाटणार आहोत. सर्वात आधी आपण मसाला भाजायला घेऊया. यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकलं. आता यामध्ये आपण खोबरं भाजून घेऊया. खोबरं मी कट करून घेतलेलं आहे. ते तेलामध्ये चांगलं बदामी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खोबरं आणि कांदा आपण भाजून घेणार आहोत. बाकीचं साहित्य आपण असंच वापरणार आहोत. खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कलर याचा बदललेला आहे. हे खोबरं आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि यामध्येच आता आपण कांदा भाजायला टाकूया. खोबरं हे लगेचच भाजलं जातं. त्यामुळे गॅसची फ्लेम कमी ठेवून मी खोबरं चांगलं भाजून घेतलं. आता आपण कांदा भाजूया. कांदा भाजायला वेळ लागतो. त्यामुळे आधी गॅसची फ्लेम आपण हाय ठेवायची. कांदा चांगला परतून घ्यायचा आणि कांदा चांगला भाजत आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि एकसारखा हलवत एकसारखा कांदा भाजायचा. म्हणजे बघा तो अगदी एकसारखा भाजला जातो. काही कच्चा, काही खूप भाजलेला असा होत नाही. आता मी याच्यामध्ये खडा गरम मसाला टाकलेला आहे. कांदा थोडासा भाजत झाल्यानंतर आपण जो खडा मसाला घेतला होता तो सर्व टाकलेला आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा तीळही मी याच्यामध्ये टाकलेला आहे. तीळ टाकल्याने मिसळची चवही छान होते. त्याचबरोबर ती दाटसर सुद्धा होते. गरम मसाला आणि तीळ टाकल्यानंतर अगदी थोडाच वेळ आपल्याला भाजायचा आहे, की गॅस बंद करायचा आहे आणि हा मसाला गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचा आहे.
आता हा मसाला थंड झालेला आहे. मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण भाजलेलं खोबरं टाकलेलं आहे. त्याचबरोबर आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची हे सुद्धा टाकायचं आहे आणि आपण जो मसाला भाजून घेतलेला आहे कांद्याचा तोही टाकायचा आहे. हे सर्व साहित्य आपण एकत्रच वाटून घ्यायचं आहे. वाटताना थोडंसं पाणी सुद्धा टाकायचं आहे आणि अगदी बारीक वाटण तयार करायचं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही, अगदी थोडंसं पाणी टाकून आपण याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. बघा वाटण तयार झालेलं आहे. अगदी छान बारीक असं वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे. आता हे वाटण आपल्याला परतायचं आहे. यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. आपण तोच पॅन वापरणार आहोत ज्यामध्ये मी कांदा भाजला होता. आता यामध्ये मी 3 चमचे तेल टाकून घेते. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचाभर मोहरी टाकलेली आहे. त्याचबरोबर जिरे सुद्धा टाकूया चमचा भरून. थोडासा कढीपत्ताही मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि ही फोडणी छान तडतडली की आपण मिक्सरमध्ये जो मसाला वाटून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकणार आहोत. हा मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. जवळजवळ 7 ते 8 मिनिटे गॅसची फ्लेम कमी ठेवून हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. आपण वाटतानाच याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, त्यामुळे आता पाणी टाकायची गरज नाही. या पाण्यातच आपण हा मसाला शिजवून घेणार आहोत. जवळजवळ 7 ते 8 मिनिटे झालेली आहेत. हा मसाला चांगला परतून घेतलेला आहे. आता तिखट मसाले आपण याच्यामध्ये टाकूया. मिसळ कशी झणझणीतच चांगली लागते म्हणून घरगुती लाल तिखट मसाला मी 3 चमचे टाकणार आहे याच्यामध्ये. त्यानंतर धणे पावडर 1 चमचाभर, जिरे पावडर सुद्धा 1 चमचाभर टाकणार आहे. हिंग आणि हळद आपण आधीच मटकी शिजवताना टाकला होता. त्यामुळे हळद आणि हिंग मी आता टाकणार नाहीये. आता मी याच्यामध्ये 1 चमचाभर बेडगी मिरची पावडर टाकणार आहे. याने मिसळच्या तर्रीला खूप छान कलर येईल. सर्व कोरडे मसाले टाकून झालेले आहेत. आता आपण हे चांगले परतून घेऊया. 3 ते 4 मिनिटे हे मसाले परतल्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे. कारण कोरडे मसाले हे खाली लागतात, ते जळू नये म्हणून आपण थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये. जास्त नाही, अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे. बघा अगदी थोडंसं पाणी मी टाकलेलं आहे. आता या पाण्यामध्ये हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे. पाणी आटेपर्यंत आणि या मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला शिजवून घेऊया. हा मसाला तयार करेपर्यंत तिकडे कुकरही झालेला आहे. मसालाही आपला शिजत आलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण मटकी शिजली आहे का ते बघूया. कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या मी. कुकर आता थंड झालेला आहे. आता आपण झाकण काढूया. आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना, कुकर उघडल्या उघडल्या मटकीचा, त्याचबरोबर त्याच्यामध्ये हिंग, हळद टाकली आहे ना, तर खूप सुंदर सुगंध येतो आहे. आता मी गॅस चालू करते आहे. मटकी आपण उकळायला ठेवलेली आहे. तिकडे मसालाही आपला शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता. मसाल्याला तेल सुटलेलं आहे. अगदी चांगला शिजलेला आहे मसाला. आता हा मसाला आपण मटकीमध्ये टाकणार आहोत. मसाला चांगला शिजवून घेतला ना, की रस्स्याला अगदी छान चव येते. म्हणून मसाला अगदी चांगला शिजवून घ्यायचा. आता हा शिजवलेला मसाला आपण मटकीमध्ये ॲड करूया. याचाही खूप सुंदर सुगंध येतो आहे. मटकी सुद्धा इकडे उकळलेली आहे. त्याच्यामध्ये आपण मसाला ॲड करतो आहोत. लागेल तसं पाणीही याच्यामध्ये टाकायचं आहे. मिसळ कशी पातळच असते, त्याचा रस्सा जो असतो ना, तो पातळसर असतो. त्यामुळे आपण अजून पाणीही याच्यामध्ये टाकणार आहोत. आपण 1.5 ग्लास पाणी टाकलं होतं आणि तुम्ही बघू शकता मटकी शिजताना पाणी अजिबात आटलेलं नाहीये. कारण आपण 2च शिट्ट्या करून घेतल्या होत्या. मटकी शिजवायला अगदी कमी वेळ लागतो आणि कमी पाणी टाकायचं यामुळे. पॅनला थोडीशी ग्रेव्ही चिकटलेली होती म्हणून मी पॅनमध्ये पाणी टाकून तेच पाणी आता कुकरमध्ये टाकते आहे. आता एवढं पाणी पुरेसं आहे. ही मिसळ आहे ना 5 ते 6 लोकं अगदी आरामात खाऊ शकतात एवढी केलेली आहे. पावशेर मटकी आपण वापरलेली आहे आणि मसाल्याचं सर्व साहित्य तुम्ही बघितलंच आहे. मटकी आपण आधीच शिजवून घेतली, मसालाही चांगला शिजवून घेतलेला आहे. हे दोन्ही एकत्र केल्यानंतर आपण आता 4 ते 5 मिनिटेच उकळणार आहोत. गॅसची फ्लेम कमी ठेवून, की मिसळ तयार होऊन जाईल खाण्यासाठी. आता मी थोडीशी टेस्ट करून बघते आहे, की मिठाची गरज आहे का? कारण आपण मटकी शिजवताना मीठ टाकलं होतं. आता तुम्ही हे बघायचं, मीठ कमी वाटलं तर थोडंसं टाकायचं. मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. कोथिंबीर सुद्धा आपण टाकलेली आहे मिसळमध्ये. आणि तुम्ही बघू शकता मस्त तर्रीदार झणझणीत अशी मिसळ आपण कुकरमध्ये केलेली आहे आणि अप्रतिम दिसते आहे. खायला सुद्धा इतकी चविष्ट लागते ना आणि विशेष म्हणजे अगदी झटपट होते. कुकरमध्येच मटकी शिजवायची, मसाला बाजूला आपण शिजवून कुकरमध्ये ॲड करायचा. 15 मिनिटामध्ये ही मिसळ तयार होते आणि अतिशय सुंदर लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्हाला खूप आवडेल. आता आपण गरम-गरम मिसळ सर्व्ह करणार आहोत. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली आहे ना?
आवडलीच असणार, कारण मिसळ दिसतानाच इतकी अप्रतिम दिसते आहे, तर खायला किती छान लागत असेल. आणि खरंच सांगते, खूप टेस्टी लागते ही मिसळ. तर तुम्ही नक्की या पद्धतीनं बनवा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. तर अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन. धन्यवाद.